चिपळूण नगर परिषदेमध्ये शिवसेनेनं या ठिकाणी बाजी मारलेली आहे आणि शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत उमेश सकपाळ यांनी विजयी झेंडा या ठिकाणी रोवलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः उमेश सकपाळ जी आहेत. सकपाळ साहेब, या ठिकाणी तुमचा विजय आहे, ऐतिहासिक विजय मानला जातो. काय सांगाल? खऱ्या अर्थानं जायंट किलर ठरलेला, कारण समोर 2 आमदारांची शक्ती असताना सुद्धा शिवसेनेनं या ठिकाणी विजय मिळवलेला पाहायला मिळतोय. काय सांगाल? तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं हे माझ्या चिपळूणच्या जनतेनं आणि चिपळूणच्या मतदारांनी जो माझ्यावर ठेवलेला जो विश्वास आहे आणि त्यांनी दिलेल्या ह्या विश्वासामुळेच आम्ही ह्या जॉईंट किलर तुम्ही जे म्हणताय त्यांचा पराभूत करू शकलो. समोर 2 एक माजी आमदार होते आणि एक विद्यमान आमदार. त्यांनी संसदेमध्ये सुद्धा संसद गाजवली. अशा भास्कर जाधवांचं सुद्धा आव्हान समोर होतं आणि आयत्या वेळेला त्यांनी माजी आमदारांचा प्रचार करायचं ठरवलं आणि एक वेगळी गुगली खेळायचा प्रयत्न केला होता. काय सांगाल? तुम्ही सुद्धा क्रिकेटर आहात, तुम्ही सुद्धा स्पोर्ट्समॅनशिप तुमच्यामध्ये आहे, कसं बघता याच्याकडे? तर मी म्हणूनच तुम्हाला सांगितलं की हा आपण खेळ म्हणूनच पाहिला तर चांगला आहे. कारण काय, शेवटी खेळामध्ये हार जीत असते. किंबहुना कोणी कोणाला पाठिंबा देणं, त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, परंतु आम्ही आमच्या पक्षाचं चांगलं काम केलं असल्यामुळं लोकांनी आम्हाला स्वीकारलं. बरोबर आहे. भास्कर जाधवांचं होम पिच म्हणून चिपळूण ओळखलं जातं. जर त्यांचा मतदारसंघ गुहागर जरी असला तरी पण चिपळूण यांचं होम पिच आहे. अशा वेळेला या दिग्गजांनी टक्कर दिलेली आहे. साहेब, सांगितलं ना तुम्हाला की मी मगाशी तुम्ही म्हटलं क्रिकेटर, मी क्रिकेटर नंतर मी कबड्डी प्लेअर आहे. कबड्डीमध्ये अनेक अशा काही चांगले संघ असतात, त्याच्यामध्ये एक छोटासा संघ पण चांगल्या संघाला मारून विजय मिळवतो. त्या पद्धतीने झालेला आहे. नक्कीच. काय सांगाल? तुमच्या विजयाचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही? माझ्या विजयाचं श्रेय माझ्या पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, माझे पालकमंत्री उदय सामंत साहेब असतील, सदानंद चव्हाण साहेब असतील, प्रकाश जाधव साहेब असतील आणि चिपळूणची सर्व माझी जनता, ज्यांनी मला मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिलं, ते सर्व जनता. खरं तर बघितलं तर रमेश कदम जे आमदार होते माझी, त्यांचं खऱ्या अर्थानं खूप दबदबा चिपळूण शहरामध्ये मानला जायचा. अशा वेळेला त्यांचं आव्हान तितकं होतं आणि त्यांना या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलंय. मी मगाशी तेच सांगितलं तुम्हाला, मी खेळाडू आहे. आम्ही समोरचा खेळाडू किती चांगला असला तर आपला खेळ कसा चांगला दाखवायचा आणि आपल्याला कसे पॉईंट चांगले मिळतील, त्या पद्धतीने मी चांगला खेळ दाखवत गेलो. आम्ही कोणाला वाईट बोलत गेलेलो नाही, कोणाच्या कामाबद्दल काही टीका करत बसलेलो नाही आणि ते उलट त्या पद्धतीने ते उलट करत होते. आम्ही आमचं चांगलं काम करत होतो. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मी 16ला नगरसेवक झालो. 16 नगरसेवक झाल्यानंतर जे 5 वर्ष काम करता मला मिळालं आणि त्याच्या पुढची 4.5 वर्ष जे प्रशासकीय यंत्रणाचे काम होतं, त्याच्यामध्ये मी लोकांच्या बरोबर राहिलो. मी लोकांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये, प्रत्येक त्यांच्या संकटामध्ये असेल, रात्री अपरात्री त्यांच्या हाकेला धावत असेल, हेच फक्त जनतेने ओळखलं की आपल्याला रात्री अपरात्री कोण येणार आहे, आपल्याला कोण काम करणार आहे, आपल्याला एखादा हाक मारल्यानंतर कोण चांगल्या पद्धतीने काम करणार आहे, हे जनतेने ओळखलं होतं. आणि ते 4.5 वर्ष मी प्रत्येक माझ्या मतदाराच्या जवळजवळ प्रत्येक वाडी वस्तीच्या जवळ होतो. त्यामुळे हे 100% जे कौल माझ्या मतदाराजात आहे. नक्कीच. आपला विजय हा मतदार राजाचा आहे, असं स्पष्ट मत या ठिकाणी उमेश सकपाळ यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे. मनोज डेले, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.